अनेक अडचणी, पेपर फुटीचे वाद आणि मानसिक तणावाचा सामना केल्यानंतर अखेर देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। तब्बल 11 लाख विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील श्रावणीनं ऐतिहासिक यश मिळवून राज्याचा मान संपूर्ण देशात वाढवलाय। बारामतीची श्रावणी कुदळे हिनं देशात 5वा आणि संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे। 3 मे रोजी घेतलेली नीट परीक्षा टेलिग्रामवर पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं। मात्र खचून न जाता 21 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेला धीरानं सामोरी गेलेल्या बारामतीच्या श्रावणी कुदळे हिनं 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत इतिहास रचलाय। पहिल्याच प्रयत्नात श्रावणीनं हे घवघवीत यश मिळवलेलं आहे। नमस्कार, माझे नाव श्रावणी कृष्णा कुदळे। मला आता नीट 2026 मध्ये टोटल 710 मार्क मिळाले। त्यामुळे माझा ऑल इंडिया रँक 5, गर्ल्समध्ये रँक 1 आणि स्टेट रँक 1 मला मिळाला आहे। त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय। मी जे स्टार्टिंगपासून कष्ट घेतले, एवढ्या 2-3 वर्षात जे कष्ट घेतले त्याचं मला फळ मिळाल्यासारखं वाटतंय। मी एकदम सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण अभ्यास केला। इथं सक्सेस कोड अकॅडमीमध्ये मी टीचर्सशी एकदम कनेक्टेड राहिले। माझे सगळे डाऊट्स स्टार्टिंगपासूनच क्लिअर केले, त्यामुळे माझ्या सगळ्या कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग राहिल्या। त्यामुळे फिजिक्समध्ये कठीण पेपरमध्ये सुद्धा मला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले आणि त्यामुळे मी स्टार्टिंगपासूनच अभ्यास करावा। एकदम स्टार्टिंगपासून तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केला तर लास्टला तुम्हाला लोड येणार नाही, स्ट्रेस येणार नाही, हे सगळ्यांना सजेस्ट करेल। आणि स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा माइंडसेट क्लिअर करा आणि पॉझिटिव्ह वे नाही बघा या जर्नीकडे, कारण काही ना काही ते शिकायला मिळणारच आहे। म्हणजे किती मार्क्स येऊ दे, पण तुम्ही ह्या 2 वर्षात या जर्नीमध्ये काहीतरी शिकूनच पुढे जाता। त्यामुळे मी पुढच्या मुलांना पण इन्स्पायर करेल की तुम्ही एकदम स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा। किती तास अभ्यास केलास? मी क्लासरूम लेक्चर सोडून ॲव्हरेज 6 तास। श्रावणीचं 1ली ते 5वी हे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडीमध्ये झालंय। माध्यमिक शिक्षण शारदाबाई पवार विद्यानिकेतन कॉलेज माळेगाव या ठिकाणी झालंय। या सर्व गोष्टी करत असताना तिनं वर्षभर मोबाईलचा वापर केलेला नाहीये। ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता तिला तिचे आई वडील, चुलता चुलती हे सर्व शिक्षक असल्यानं मोलाची साथ व मार्गदर्शन मिळालं। सतत अभ्यास आणि सराव करत राहिल्यामुळं तिला हे मोठं यश मिळालंय। श्रावणीचे आई वडील जयश्री कुदळे आणि कृष्णा कुदळे हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत। हा निकाल आल्यानंतर तिचे आई वडील काय म्हणालेत ते ऐका। नमस्ते, मी जयश्री कृष्णा कुदळे। मी दौंड तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षिका आहे आणि श्रावणी कुदळे हिने देशामध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला, याचा मला खूप अभिमान आहे। ग्रामीण भागात शिकलेल्या मुली इतकं मोठं यश संपादन करू शकतात हे मी म्हणजे हे करू शकत नाही। काय वाटतंय? खूप आनंद होतोय मला की ग्रामीण भागातली मुलगी इतकं मोठं यश संपादन करू शकते असं। आता पोरीला शिकायला कुठं वाटतं? आता अर्थात दिल्लीलाच जाणार ती। नाव सांगून सुरुवात करा। मी कृष्णा कुदळे, प्राथमिक शिक्षक आहे। माझ्या मुलीनं श्रावणी कुदळे हिनं यावर्षी ऑल इंडिया रँक 5 आणि मुलींमध्ये देशामध्ये पहिला रँक मिळवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ते पहिले आलेले आहे। सातत्यपूर्ण अभ्यास करणं आणि फोकस्ड राहणं या गोष्टीच्या आधारे तिला हे यश मिळालेलं आहे। आणि मोबाईल, TV यापासून ती शक्यतो दूरच राहिली आणि सतत त्याच अभ्यासाच्या विषयामध्ये राहिल्यामुळं तिने कठीण वाटणारी परीक्षासुद्धा अतिशय कॉन्फिडंटली तिने दिली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगलं यश मिळवलं। याचा मला खूप मनापासून अभिमान वाटतो। श्रावणीनं या परीक्षेत तब्बल 720 पैकी 710 मार्क मिळवलेत। बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 तर फिजिक्समध्ये 180 पैकी 175 मार्क मिळवून श्रावणीनं इतिहास रचलाय। या वर्षाची नीट परीक्षा विद्यार्थ्यांसाठी मानसिक तणावाची ठरली होती। मे महिन्यात पेपर फुटीचं प्रकरण झाल्यानंतर परीक्षा रद्द होऊन ती पुन्हा 21 जूनला घेण्यात आली। अशा परिस्थितीत कोणताही मानसिक ताण न घेता श्रावणीनं मिळवलेलं हे यश तिच्या बुद्धिमत्तेचं नाही तर तिच्या जिद्दीचं आणि संयमाचं प्रतीक आहे। त्यामुळेच महाराष्ट्राच्या या लेकीचं सध्या देशभरातून कौतुक होत आहे। पुण्याहून शगुप्ता शेख, लोकमत।